खाऊ घेऊन आल्यावर त्यांनी काही गोळ्या आणल्या तर नातू जवळ जातो मला आजोबांनी गोळ्या नको आणू द्या नातू त्याला गोळ्या घाले जिवाळा पाहिजे का नाही जिवाळा असेल तर माणूस जवळ येतो ना मला जिवाळा असेल तर लांबचं पाखरू पण जवळ येतं पण काय पाहिजे जिवाळा पाहिजे मग ज्याला जिवाळा आहे तो पुतळा कशाचा दैवाचा नाही तर किती जरी ज्ञान असलं पंडित असला काही असू द्या जिवाळा नसेल काहीही उपयोग नाही अभंगाचं दुसरं केलं मध्ये काय पाहिजे जिवाळा पाहिजे ना मला जिवाळा नसेल तर काय उपयोग मला घराचं वातावरण चांगलं राहत नाही मला म्हणून मी नेहमी सांगतो पती पत्नी सुद्धा प्रेमाने राहायला पाहिजे कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं बायको पण मागचं चाक थोडं भाव खात मागच्या चाकाला असं वाटतं चैन मागच्या चाकाला म्हणून असं वाटतं खड्ड्यातच जाणार ना बॅलेन्स महत्वाचं आहे का नाही समतोल असावा मी तर नेहमी असं म्हणतो कीर्तनामध्ये बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये आता तरी खुश व्हा माझ्याकडेच बाद आहे बायको अशी असावी तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये तुम्ही बघितले का काळ्या गुड वाजले बॅलेन्स महत्वाचं आहे मी सांगत होतो ना एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे मला आई वडिलांवरती पण प्रेम करा आणि आई वडिलांची जागा सुद्धा कुणी घेऊ शकत नाही महाराज बघा वडिलांचे तर कष्ट बघा आईबद्दल भरपूर बोललं जातं महाराज पण बापाविषयी जास्त बोललं जात नाही महाराज बघा एक दिवसाची चिंता करते ती आई आयुष्याची चिंता करतो तो बाप रिकाम्या पोटाला आई आठवते पण रिकाम्या खिशाला बापाची जागा कोणी घेऊ शकत नाही किती सुंदर वर्णन केलं बघा भाकर पोरासनी ठेवून कांड उसाच चाकतो या खमीज खवाटी फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोतराला सदा थिगळ जोडलेलं आली जत्रा गावाची बाप कोलाडला जायाचा उधार पादर कापड पोरासनी आणायचा जुन्या फाटक्यान बाप जत्रेत फिरायचा माझ्या सुखाची चिंता बाप मनात करायचा बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतो या भाकर पोरासनी घेऊन कांड ऊसाच टाकतो या म्हणून जीवनामध्ये आई वडिलांची सेवा करा महाराज हो आई वडिलांची जागा कोणी घेऊ शकत नाही जगाच्या बाजारात तुम्हाला सगळं काही मिळेल पण आई बाप पुन्हा मिळणार नाही मला म्हणून जिव्हाळ्यानं जे काही गोष्ट आहे ते जिव्हाळ्यानं होऊ द्या आई वडिलांची प्रेमाने वागा आई वडिलांची सेवा करा माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाचे महाराज म्हणून जीवनामध्ये लक्षात ठेवा आणि या सगळ्या गोष्टी साधू संतांनी सांगून ठेवल्या 450 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी संतांनी सांगितलं पण आपण ऐकत नाही महाराज ऐकलं पाहिजे आणि जर ऐकलं तर संत वर्णन करतात